34 आदिवासी मुली बेपत्ता प्रकरणात आरोपीच्या घरावर बुलडोझर चालला आहे. राडेगाव येथे 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याच्या एक गंभीर प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी राडेगाव बंद पुकारला. या दरम्यान संतप्त नागरिकांनी रस्त्यावर टायर पेटवून जोरदार आंदोलने केली. या प्रकरणात यापूर्वी नगर पंचायत प्रशासनाने कारवाई करत मुख्य आरोपी मझहर कुरेशी याचे अतिक्रमणातील घर बुलडोझरने पाडले आहे. रविवारी भाजप जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करत राडेगाव येथील अल्पवयीन आदिवासी मुलींना सिंडिकेटच्या माध्यमातून देह व्यापारासाठी मानव तस्करीत विकले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी मझहर कुरेशी याला अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. दरम्यान राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून पोलिसांनी सखोल तपासाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस या प्रकरणाच्या पाडेमुळे शोध घेत सत्य बाहेर आणतील असे त्यांनी स्पष्ट केले. यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव विधानसभा मतदारसंघातून तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याची एक धक्कादायक बाब समोर आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. एकाच मतदारसंघातून एवढ्या मोठ्या संख्येने मुली बेपत्ता होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून यामागे मोठ्या रॅकेट कार्यरत असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. राज्यात एकीकडे महिला सक्षमीकरण आणि नारी शक्तीच्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे अशा घटना घडत असल्याने महिला सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही माहिती यवतमाळ येथून RAN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.